नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. मारुती बिर्जे पहिल्या रत्नसिंधू केसरीचा मानकरी. रोहा नव्या रूपासाठी सज्ज. बचत गटांना आर्थिक बळकटी देण्याचा शिवसेनेचा निर्धार. आमदार निलेश राणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम. सकल हिंदू संमेलनात हिंदुत्वाचा जागर. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित रत्नसिंधू केसरी 2026 या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे यानं यश संपादन केलं. मांडवी येथील मारुती बिर्जे यांनी स्वप्नील घडशी याचा अटीतटीच्या लढतीत पराभव करत मानाचा रत्नसिंधू केसरी किताब आणि चांदीची गदा पटकावली आहे. या विजयानंतर मांडवी परिसरात समर्थकांनी मोठा जल्लोष केला. या जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत 100हून अधिक लहान मोठ्या गटातील कुस्तीपटांनी सहभाग नोंदवला. केवळ पुरुषांच्याच नव्हे तर महिला आणि मुलांच्याही स्वतंत्र कुस्ती स्पर्धा इथं घेण्यात आल्या. स्पर्धा पाहण्यासाठी रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यातून कुस्तीप्रेमींनी मांडवी समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती. मांडवीच्या वाळूत रंगलेल्या या कुस्तीच्या दंगलीनं क्रीडाप्रेमींच्या डोळ्याचं पारणं फेडलं. रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील दमखडी इथं उभारण्यात आलेल्या डॉक्टर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा तसंच जागेवर आवश्यक स्थापत्य विषयक विकास कामांचा शुभारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांचे देशाच्या स्वातंत्र्यपूर्व तसंच स्वातंत्र्योत्तर काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या स्मरणार्थ दमखडी परिसरात उभारण्यात आलेली स्वागत कमान ही रोह्यासाठी अभिमानाची बाब आहे, असं यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं. रोह्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार असून शहर सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता पडणार नाही. तसंच कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प पूर्णत्वास झाला आहे. बहुआयामी योजनांमुळे रोहा शहराला आधुनिक आणि आकर्षक रूप मिळणार असल्याचंही यावेळी तटकरे यांनी स्पष्ट केलं. जिल्हा नियोजन मंडळाचं पुनर्वसन करण्याची वेळ आली तर मी ताई भाई आम्ही तिघे बसलो आणि एकाच फटक्यामध्ये 1,30,00,000 रुपये त्या कामाला आपण उपलब्ध करून बरेच दिवस आपण नदी संवर्धनाचं काम गेल्या 15-20 वर्षामध्ये आपण पूर्णत्वात नेलं आणि मग आपल्या या पुलाच्या खाली अष्टमी रोहा अष्टमी पुलाच्या नाईट हॉटेलपासून आपला जो ऐतिहासिक स्वरूपाचा दर्गा आहे त्यापर्यंत हे काम पूर्वीपासूनच आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रस्तावित त्या ठिकाणी होतं. त्याच्यासाठी सुद्धा दीर्घकाळ आपल्याला वाट पाहावी लागली. त्यामध्ये सुद्धा 2 पद्धतीची निधी आपण उपलब्ध केली. 12.5 कोटी रुपये थेटपणाने त्या सगळ्या कामासाठी अष्टमीची बाजू असेल, या बाजूचा असेल, दमखाडीच्या परिसरामध्ये, गोरोबानगरच्या परिसरामध्ये काही स्थापनाच्या विषय काम करायचे असतील या कामाचा मगाशीच मी थोडं लवकर आलो. त्यावेळेला आपले नवीन आर्किटेक्ट आहेत त्यांना घेऊनही बसलो, सगळे नगरसेवक होते आणि नेमकं 12.5 कोटी रुपयामध्ये अधिक रोहा सुशोभित कसं करता येईल, रोहाच्या सौंदर्यामध्ये भर कशी पडेल. मगाशी नगराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे पर्यटक अधिक कशा पद्धतीने रोहाकडे आकर्षित होतील अशा पद्धतीची उभारणी करण्याचं त्यांना सूचित केलं. महिला बचत गटांना अधिक बळकट करण्यासाठी तसंच त्यांना कर्ज पुरवठा, उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ आणि बचत गटाचं सक्षमीकरण करण्यासाठी एक समिती निर्माण करून त्याद्वारे पुढील 1 महिना बचत गटांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी शिवसेना पक्ष पुढाकार घेईल, असं विधान शिवसेनेचे नेते आणि आमदार निलेश राणे यांनी कुडाळ इथं आयोजित महिला बचत गट मेळाव्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना केलं. कुडाळ महालक्ष्मी सभागृहात महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास आमदार निलेश राणे उपस्थित होते. आज आमचे कुडाळ शहराचे नगरसेवक सन्माननीय अभि गावडे यांच्या माध्यमातून आज हा बचत गटाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. आमची भूमिका हीच राहिलेली आहे की बचत गट हे फक्त काही मर्यादित राहून, काही त्यांचा इन्कम मर्यादित राहून ते जे इतके वर्षापासून जे काही करतायत त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. मग बँकेचं कर्ज असेल, त्यांचं मार्केटिंग असेल, ब्रँडिंग असेल, पॅकेजिंग असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना मार्गदर्शनच नाही तर त्यांना काहीतरी मदत झाली पाहिजे. तर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगितलं महिन्याभरामध्ये आम्ही ती कमिटी तयार करून बचत गटासाठी ही सगळी व्यवस्था कशी उभी करता येईल त्यासाठी स्वतः शिवसेना पुढाकार घेऊन
शिवसेनेमधले महिला पदाधिकारी पुढाकार घेऊन हा नवीन सेटअप त्यांच्यासाठी करून देणार, जेणेकरून त्यांना कुठे कर्ज मागायची गरज पडणार नाही. ते मीडियम आम्ही तयार करून देऊ, पॅकेजिंगचं मीडियम तयार करून देऊ. कारण का जर आपण प्रॉडक्ट बघितले तर प्रॉडक्टवर MRP ठरतं, प्रॉडक्टवर त्याची प्राईस ठरते, प्रॉडक्टवर त्याची प्राईस रेंज ठरते. तर चांगलं पॅकेजिंग, चांगलं मार्केटिंग जर आम्ही त्यांच्यासाठी उभं करून देऊ शकलो तर ते इन्कम त्यांचं वाढणार आणि ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते योग्य ठरेल. अशी भूमिका आज आम्ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिजामाता उद्यानातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगर परिषद कर्मचारी यांच्या सहकार्याने परिसर स्वच्छ करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्याचा संदेश देत अशा उपक्रमांवर विशेष भर देण्यात येत आहे. यावेळी उपस्थित भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर, तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, माजी नगराध्यक्षा सौ उर्मिला पाटणे, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद नांदगावकर आणि अन्य भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, खेड नगर परिषद कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मोहपाडा येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात सकल हिंदू संमेलन पार पडलं. संमेलनात लोधिवली येथील शिवगर्जना शस्त्र पथकाच्या मुलामुलींनी दांडपट्टा, लाठीकाठी, काकडा, ढाल तलवार याची प्रात्यक्षिकं दाखवली. प्रमुख पाहुणे कृष्णगोपाल यांनी आपल्या भाषणात सांगितलं की हिंदू अत्यंत उदार आणि धार्मिक आहेत. पूर्वी ते संघटित नसल्याने देशावर परकीय आक्रमणं झाली, यातूनही तो सावरला. हिंदू संघटित होण्यासाठी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी सन 1925 मध्ये नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्याला नुकतेच 100 वर्ष पूर्ण झाली. हिंदूंनी हिंदूंची सुरक्षा केली पाहिजे, पर्यावरण, तरुणांची व्यसनाधीनता यावर खूप कार्य करावे लागेल असंही ते यावेळी म्हणाले. संमेलनाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, परिसरातील आंतरराष्ट्रीय बजरंग दलासह इतर हिंदू संघटना, शेकडो हिंदू समाज बांधवांची उपस्थिती यावेळी लाभली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.